जळगाव शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. अघोरी विद्या, करणी बाधा आणि गुप्तधनाच्या आमिषाने एका महिला ग्राफिक डिझायनरची तब्बल 11 ते 12 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कृत्यात एका भोंदू बाबासोबत त्याची महिला पोलीस कर्मचारी पत्नी देखील सहभागी असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. घरगुती कटकटी दूर करण्याचा आमिष दाखवून या दाम्पत्याने पीडितेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर सुरू झाला अघोरी पूजेचा अजब बनाव. भोंदू बाबा ललित पाटील आणि त्याची पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील यांनी पीडितेच्या मनात करणीची भीती भरवली. तुझ्या दिराच्या आत्म्याने घरात प्रवेश केलाय असं सांगून पीडितेची दिशाभूल करण्यात आली. एवढंच नाही तर गुप्त धन मिळवून देण्याच्या नावाखाली या भोंदू बाबाने पीडितेकडून लाखो रुपये उकळले. ही लूट करण्यासाठी आरोपींनी पीडितेच्या कुटुंबाला भारत-पाक सीमेवरील तनोट माता मंदिर, उज्जैनची स्मशानभूमी, पुष्कर, अजमेर आणि ओंकारेश्वर अशा विविध ठिकाणी फिरवून बनावट अघोरी पूजा केल्या. मात्र एवढा पैसा खर्च करूनही घरात सुख शांती मिळाली नाही. उलट संशय बळावल्याने जेव्हा पीडितेने पैसे परत मागितले तेव्हा तुमच्या 7 पिढ्यांचा नाश करेन अशी धमकी या भोंदू बाबाने दिली. ललित हिम्मतराव पाटील व महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील हे दोघे भोंदगिरीचा प्रकार करत आहेत आणि यांनी माझी 11 ते 12 लाखापर्यंतची ही फसवणूक साधारणपणे केलेली आहे. तुमची आणि कशी भेट झालेली आहे? आणि भेट माझी तिच्याशी अशी झालेली होती की ती कॉलेजला असताना माझी वर्गमैत्रीण होती आणि त्या माध्यमातून तिची आणि माझा संपर्क हा होता. आणि जळगावमध्येच ती स्थायिक असल्यामुळे तिचे आईवडीलही जळगावचेच आणि त्याचेही आईवडील जळगावचेच असल्यामुळे आमची परिचय आणि ओळख ही होती. काय नेमका प्रकार घडला? प्रकार म्हणजे त्यांनी सातत्याने माझ्या घरात जो वादविवाद होत होता तो तुझ्या घरात वादविवाद होत आहे तर याच्यासाठी तुला पूजाविधी वगैरे करून घे आणि तुझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या, तर ह्या सॉल्व्ह होतील म्हणून तुला पूजाविधी करावी लागेल, कर्मपूजा करावी लागेल. त्यासाठी तिने माझ्याकडे पैशांची थोडी थोडी मागणी करत राहिली आणि त्या माध्यमातून ह्या प्रकारे मी तिला पैसे देत गेले. कोणची पूजा केली, कशा पद्धतीची त्यांनी पूजा केली? त्यांनी कर्मपूजा सांगितली होती मला करण्यासाठी, पण त्या ठिकाणी त्यांनी मला गोगामेडी, राजस्थान, उज्जैन, नंतर ओंकारेश्वर ह्या ठिकाणी विविध ठिकाणी त्यांनी आम्हाला फिरवलं. सोबत त्याचे जे काका होते ते होते, जे वकील आहेत अरविंद पाटील, इथे जळगावलाच असतात ते. नंतर त्याने उज्जैनला बमबमनाथ महाराज आहेत त्यांच्याशी आम्हाला भेट घडवून दिली. म्हणजे ते स्मशानात राहून स्मशानी पूजा वगैरे करतात, अघोरी विद्या आहेत म्हणून त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्याने आम्हाला भाग पाडलं की तिथे जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे लागतील. आणि विविध ठिकाणी त्याने पूजा केल्या, म्हणजे जसं की गोगामेडी राजस्थान, म्हणजे पाकिस्तान अगदी तिथून 100-150 किलोमीटरच्या बॉर्डरवर राहतं. त्या ठिकाणी त्याने काही पूजा वगैरे विधी मांडलेल्या होत्या. त्या कसल्या होत्या त्या आम्हाला कधीच काही कळलं नाही. या कोण आता त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे मधल्या? त्यांचं बॅकग्राऊंड मला काहीच माहिती नाही. जवळपास म्हणजे 3.5 वर्ष झाले मी FIR दाखल करून, पण तरी त्याचा पुढे म्हणजे तपास काहीच नाही आहे. महिला पोलीस कर्मचारी असल्याची एक माहिती समोर आली. हो, ती महिला पोलीस म्हणून मुंबईला कार्यरत होती, पण नंतर पुढे काय आहे ते मला काहीच माहिती नाही. मागणी म्हणजे हीच आहे की पोलिसांनी त्यात थोडा खोलवर तपास करून माझं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे ते आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मला मदत करायला हवी, एवढीच मला मागणी. मला भीती पण दाखवण्यात आली की तुम्ही असं नाही केलं तर तुमच्या कुटुंबाचा अडचणीत येईल किंवा त्यांना संपवलं जाईल, असे काही होतं? हो, त्याने आम्हाला म्हणजे जेव्हा मी त्याला सांगितलं की नको, आम्हाला काही पूजाविधी करायची नाही आहे, आम्ही तुम्हाला जे पैसे दिलेले आहेत ते पैसे आम्हाला पुन्हा रिटर्न द्या, तेव्हा त्याने आम्हाला भीती म्हणजे ही दाखवली की मी अघोरी आहे आणि तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचा नाश करून टाकेल आणि याआधीही मी भरपूर लोकांना मारलेले आहे असं त्याने आम्हाला भीती घातली. पैसे आपण कशा स्वरूपात दिले? ऑनलाईन, कॅश? मी कॅश स्वरूपात जी दिलेली आहे ते मी यात नोंद केलेलीच नाही आहे सर. मी जी रोख स्वरूपात जी रक्कम दिलेली होती, म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे मी केलेले आहेत तेच मी यात नमूद केलेले आहेत. जवळपास 11 ते 12 लाखापर्यंत. किती दिवस ही आपली फसवणूक सुरू राहिली? जवळजवळ 9 ते 10 महिने ही माझी फसवणूक सुरू होती. फक्त एकाच ठिकाणी पूजा झाली की भारतात आणखी कुठे कुठे नेण्यात आलं होतं? नाही, ह्या विविध ठिकाणी मी जे सांगितलं गोगामेडी, राजस्थान, उज्जैन, नंतर ओंकारेश्वरलाही त्याने आम्हाला जवळजवळ 8 ते 10 दिवस तिथं वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन हे केलं.
2022 पासून मी ही तक्रार दाखल केलेली आहे, पण तरी अद्यापही पोलिसांनी माझी काहीच मदत केलेली नाही आहे. आणि मला सातत्याने म्हणजे जो होणारा मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, ज्यांच्याकडनं मी पैसे घेतलेले होते ते लोकही मला वारंवार पैशांसाठी तगादा लावत आहेत, त्रास देत आहेत. आणि तरी देखील मी म्हणजे पुन्हा पुन्हा SP सरांना भेट घेते, PI सरांशी भेट घेते, पण तरी मला ह्या गोष्टीत फक्त एकच सांगितले जातं की तपास सुरू आहे, पण कितपत सुरू आहे हे मला काहीच सांगितले जात नाही. मला न्याय मिळावा हीच मला अपेक्षा आहे. जे आरोपी आहेत ती पोलीस असल्यामुळे न्याय मिळत नाही असं आपल्याला वाटतं. हो, ती स्वतः पोलीस असल्यामुळे आणि पोलीसही त्यात काही प्रमाणात समाविष्ट असावे असं मला वाटते. या प्रकरणी 2022 मध्ये जळगावच्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र घटनेला 3.5 ते 4 वर्ष उलटूनही अद्याप दोन्ही आरोपी फरार आहेत. आरोपी पत्नी स्वतः पोलीस दलात कार्यरत असल्याने तिला वाचवले जात असल्याचा गंभीर आरोप आता पीडित महिलेने केलाय. न्याय मिळावा आणि फसवणुकीची रक्कम परत मिळावी यासाठी पीडितेने थेट जळगाव पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. सर, 2022 मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. अद्यापपर्यंत ते आरोपी फरार आहेत. 11 लाखाची फसवणूक केल्याचं समोर येतं आहे. नेमका काय प्रकार आहे? बरोबर आहे. सदरचा गुन्हा 2022 मध्ये दाखल आहे. यातील आरोपित पती पत्नी आहेत. त्यामधली जी महिला पत्नी आहे ती पोलीस कॉन्स्टेबल, तिचं नाव आहे महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील, महिला कॉन्स्टेबल, भांडूप या ठिकाणी ती नोकरीला होती. ती आणि तिचा पती यांनी फिर्यादीला संपर्क करून तिला सांगितलं की तुला जे काही कौटुंबिक दुःख आहे, काही अडचणी आहेत ते आपण दूर करू शकतो. तर तिने सांगितलं की माझा पती याच्या अंगामध्ये पीर बाबा आहे, त्यासाठी आपल्याला विधी करावं लागेल, पूजा अर्चा करावं लागेल असं सांगून फिर्यादीकडून साधारण 11 लाख रुपये त्यांनी वेळोवेळी घेतलेले आहेत. हे 11 लाख कशासाठी घेतलेत सर? हेच विधी आणि पूजा अर्चा करण्यासाठी. बरोबर आहे. सदरची महिला भांडूप या ठिकाणी नोकरीला होती. तिची बदली त्या ठिकाणी परत नायगाव पोलीस स्टेशनला झाली होती, नायगाव सशस्त्र दल या ठिकाणी. तर ती भांडूपला पण गैरहजर आहे आणि नायगावला ज्या ठिकाणी ती बदली ठिकाणी रुजू झालेली नाही, ती अद्याप गैरहजर आहे कर्तव्यावर. तिचा वेळोवेळी दोघांचाही आम्ही वेळोवेळी शोध घेतलेला आहे, परंतु अद्याप अजून आरोपी मिळालेले नाहीत. त्यांना मिळवण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. मोबाईल, CDR, नातेवाईक चौकशी किंवा आजूबाजूला ज्या ठिकाणी ते राहत असतील अशा सगळ्या ठिकाणी पोलिसांनी सखोल प्रयत्न केलेले आहेत. सर, या प्रकरणात नेमका कोणत्या कलमान्वये आणि काय काय कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे? यामध्ये 420 भादवी कलम 420, 506, 34 आणि महाराष्ट्र नळबळी आणि इतर अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व समूळ उच्चाटन अधिनियम 2013चे कलम 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपी किती दिवसापासून फरार आहे सर? गुन्हा 22 पासून. सर, आता काही विशेष एक टीम वगैरे नेमतात परत आरोपींच्या शोधार्थ? हो, मी माझ्याकडे स्वतःकडे तपास आहे आणि वेळोवेळी आपण टीम रवाना केलेली आहे तपासासाठी. अजून कसोशीने प्रयत्न करत आहोत.